रघुवंशमचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि त्यातल्या 39व्या श्लोकामध्ये कालिदासाने जे यज्वना हे विशेषण वापरलेलं आहे, यज्ञाची दीक्षा धारण केलेला राजा दिलीप, यज्ञाचं ध्येय उचललेला राजा दिलीप, याच्यावरती आपण चिंतन करत होतो की यज्ञ करत होता म्हणजे नेमकं काय करत होता, यज्ञ म्हणजे काय, याच्यावरती आपण चिंतन करत होतो. यजदेव पूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम, नाही का, त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. त्याच्यातलं आपण दानावरती आता चिंतन करत होतो. दान कशाला म्हणतात, दान कसं असावं, कोणत्या गोष्टीचं दान करावं, असे बरेचसे मुद्दे येतात दानामध्ये. त्याच्यातलं काल आपण जे गीतेने सांगितलेलं दान आहे, तर आपण आधी दानाविषयी तर खूप पाहिलंच होतं. कसं एक हा दान हा विषय इतका मोठा आहे की त्याच्यावरती बोलत राहिलं की किती बोलावं ह्याला काही मर्यादा उरत नाही. त्यामुळे कुठेतरी एका ठिकाणी मर्यादा ठेवून आता आपण फक्त हे जे गीतेने सांगितलेलं दान आहे, दानाचे 3 प्रकार, तेवढे पाहून मग आपण दानाला पूर्णविराम देऊया आणि पुढे सरकूया थोडंसं, नाही का. नाही तर बऱ्याच दिवसापासून आपला हा यज्ञ चाललेला आहे. बऱ्याच जणांना ते कंटाळवाणं पण वाटत असेल, पण यज्ञ हा भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे, नाही का. आणि आपण भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला बसलोय, भारतीय संस्कृती समजून घ्यायला बसलेलो आहे. रघुवंशम हे त्याचं फक्त साधन आहे, नाही का. रघुवंशम हे आपलं साध्य नाही, रघुवंशम हे साधन आहे. तसं इतर ठिकाणी आपण पाहिलं की रघुवंश हे साधन ठेवून मग कोणी त्याच्याद्वारे अलंकार शास्त्र शिकवतंय, सौंदर्य शास्त्र शिकवतंय, ज्याला अस्थेटिक्स वगैरे आपण म्हणतो, पोएटिक्स असं म्हणूया, ते कोणी शिकतं त्याच्यातून. तर आपल्याला इथून भारतीय संस्कृती समजायची, त्याच्यासाठी आपण हे रघुवंशम अभ्यासायला घेतलेले. भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा म्हणजे हा यज्ञ आहे. रघुवंशी राजांचं जीवन कसं होतं, तर असं यज्ञाचं ध्येय ज्यांनी धारण केलेलं आहे, म्हणून मग आपल्याला हा यज्ञ समजून घ्यायचा. यजदेव पूजा, संगतीकरणम, मैत्रीकरणम, दानम. त्याच्यातलं दान आपण बघत होतो की गीतेमध्ये जे 3 प्रकार सांगितलेले आहेत दानाचे भगवंतांनी, ते दानाचे प्रकार आपण समजून घेतले पाहिजेत. मग माझं कोणत्या प्रकारचं दान होतंय, मी कसं दान करतोय, मी दान करतोय का नाही करत आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला कळतात, नाही का. गीतेमध्ये भगवंत सांगतायत, दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकम स्मृतम. त्याला सात्विक दान म्हटलेलं आहे. या सात्विक दानाविषयी आपण चर्चा केली आता बरीच. पुढे भगवंत म्हणतायत, यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानं राजसंस्मृतम, तद्दानं राजसंस्मृतम. त्याला राजसिक दान म्हणलेले, राजस दान. म्हणजे सात्विक हे सगळ्यात उत्कृष्ट दान आहे. त्याच्यानंतर मध्यभागी जे असेल, ज्याला आपण म्हणूया उत्तम, मध्यम आणि अधम, नाही का. सत्व, रज, तम, ह्या त्रिगुणांनीच संपूर्ण सृष्टी बनलेली आहे. सांख्यकारिका वगैरे सगळे लोक, सांख्य दर्शन असेल, प्रत्येक दर्शन हेच सांगतात, सृष्टी कशी आहे, त्रिगुणात्मक आहे. गीतेने पण तेच सांगितलेलं आहे. हे त्रिगुण म्हणजेच कोणते, हे सत्व, रज, तम. मग त्यातलं राजसिक प्रकारचं जे दान आहे ते गीता सांगते की यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानं राजसंस्मृतम. की ज्या दानामध्ये प्रत्युपकाराची भावना आहे, यत्तु प्रत्युपकारार्थम, मी दान कशासाठी देतोय, प्रत्युपकारासाठी. आज मी त्याला दिलं ना की त्याने मला काहीतरी परत दिलं पाहिजे, नाही का. उपकार प्रति उपकार, नाही का. गृहीता किंवा दाता प्रतिगृहीता, प्रत्युपकार. की एकदा मी त्याच्यावरती उपकार केले की त्याने सुद्धा माझ्यावरती उपकार केले पाहिजेत ना. ह्या भावनेतून आपण जे दान देतोय
ते दान राजसिक दान होत. रजोगुणाने भरलेलं ते दान असेल म्हणून ते दान श्रेष्ठ मानता येणार नाही. का श्रेष्ठ मानता येणार नाही? जिथे प्रत्युपकाराची भावना ठेवली तिथे काय झालं? व्यापार आला, किंवा त्यालाच व्यवहार म्हणूया आपण. व्यापारात किंवा व्यवहारात हीच गोष्ट असते ना. मग ते एक्सचेंज असतं त्याच्यामध्ये, की मी तुला भाजी देतो, तू मला पैसे दे. किंवा जुन्या काळात पण मी तुला गहू देतो, तू मला तांदूळ दे. हा व्यापार असायचा. मग व्यापारामध्ये काय असतं? दोघांनीही एकमेकांना काहीतरी द्यायचंय. मग ते वस्तू विनिमय असेल, वित्त विनिमय असेल, कोणताही असेल. जुन्या काळात आपल्याकडे वस्तू विनिमयाची पद्धत होती. वस्तू विनिमय, ज्याला आपण बार्टर सिस्टम असं पण म्हणतो. वस्तूच्या मोबदल्यात वस्तू दिली जायची. जोपर्यंत हे वित्त आपण त्याच्या बदल्यात देऊ शकतो ही संकल्पना आली नसेल तोपर्यंत हे वस्तू विनिमय सुरूच होता. आजही बऱ्याच गावाखेड्यांमध्ये आपल्याला असं चित्र बघता येईल. शेतकरी काय समजा 50 किलो धान्य देईल आणि त्याच्या मोबदल्यात कुंभार त्याला 4 मडकी देईल, इतर काही गोष्टी देईल. ह्या अजूनही काही काही एकदम गावाखेड्यांमध्ये किंवा आदिवासी पाडे जे असतील तिथे या गोष्टी दिसतात. मग आता हे जे आहे मोबदला घेणे, त्याचा काहीतरी मोबदला घेणे, हे कुठं जाणार? राजसिक दानामध्ये. मी दिलेलं आहे पण त्याला सात्विक दान म्हणता येणार नाही. आलो मी गावागावात गेलो आणि भगवंताचे विचार सांगून आलो, पण त्याच्या मोबदल्यात काहीतरी घेऊन आलो मी परत, तर त्याला सात्विक दान म्हणता येईल का? कधीच नाही. म्हणून आपण त्या दिवशी जो तुकाराम महाराजांचा प्रसंग पाहिला होता, की तुकाराम महाराजांनी आपल्या मुलीच्या गावात सुद्धा जाऊन कीर्तन केलेलं आहे, पण तिथून एक कण सुद्धा त्यांनी घेतलेला नाही. मुलीच्या घरचं पाणी सुद्धा ते प्यायलेले नाही. तसेच पुढच्या गावात निघालेले, पुढच्या वाटेवरती निघालेले. याचं कारण काय? याचं कारण हे की देवा, माझी वाणी जी आहे ती माझी वाणी मी तुला अर्पण केलेली. या लोकांनी या गोष्टींचं दान दिलेलं आहे. मनोबुद्धी अहंकार चित्ताने, नाही का, मन बुद्धी अहंकार चित्त वाणी वर्तन विचार कृती अवयव सगळ्या गोष्टी यांनी भगवंताला दिलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांच्यात ती सांगण्याची हिंमत आलेली. आता उरलो उपकारापुरता. अरे देवा, आता फक्त तुझ्यावरती उपकार करतोय मी, घे, तुला देतोय या सगळ्या गोष्टी, तुझं काम करतोय मी. आज जर समाजात मी नसलो ना, तुझं नावाच नष्ट होऊन जाईल, हे सांगण्याची ताकद त्यांच्यात आहे. आणि म्हणून त्यांचं जे प्रत्येक कृती असेल ते सात्विक दानामध्ये मोडलेली आहे. त्यांची प्रत्येक कृती, मला द्यायचंय ना, मी या गोष्टी देईल ना. काय कोणाला 5 रुपये द्यायची गरज आहे? मला द्यायचंय ना, या गोष्टी देईल की मी. ह्यांच्यापैकी एकानेही पैसे दिलेले नाहीत कोणाला, एकानेही धन वित्त काही दिलेलं नाही. सगळ्यांनी दिलंय ना, या भगवंताची जाणीव करून दिलेली आहे. राम घ्या कोणी राम घ्या, नाही का, देव घ्या कोणी देव घ्या, देव घ्या पुका न लगे रुका, हे सांगण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आणि हे सांगितलेलं आहे त्यांनी. अरे देव घ्या, त्यांनी दान दिलंय. कशाचं दान दिलंय? देवाचं दान दिलेलं आहे. हे दान देता आलं पाहिजे. ते दान द्यायला खूप मोठं करेज लागतं, ते दान द्यायला खूप मोठं साहस लागतं, धैर्य लागतं, धमक लागते हे दान द्यायला. विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ती दध्याधिकम मोहवशाद वोचत गोविंद दामोदर माधवेती, नाही का, दध्याधिकम मोह वशाद वोचत. अरे ते दही विकताना त्यांना इतका मोह झाला, दही दूध लोणी तूप
त्या ज्या गोपी निघाल्या होत्या, विक्रेतू कामा किल गोपकन्या, ज्या गोकुळातल्या म्हणा मथुऱ्यातल्या म्हणा ज्या पण काही सगळ्या गवळणी दूध दही तूप लोणी जे काही घेऊन निघाल्या होत्या विकायला, मुरारी पादार पितचित्त वृत्ती, पण ते घेऊन जात असताना पण त्यांची चित्तवृत्ती नाही का, त्यांच्या मनाची सगळी वृत्ती ही कुठे होती? मुरारी पादार पित, भगवंताच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली होती. मुरारी पादार पित चित्तवृत्ती दत्ताधिकम मोहवशाद वचत. आणि त्यावेळेस दही दूध घ्या नाही का, कोणी दही घ्या, कोणी तूप घ्या, कोणी लोणी घ्या, कोणी दूध घ्या, या गोष्टी म्हणण्याच्या ऐवजी त्या भगवंताच्या मोहवशामुळे ते काय देत होते सगळ्यांना? गोविंद दामोदर माधवेती. दही घ्या म्हणतच नव्हत्या त्या, अरे कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी माधव घ्या, कोणी दामोदर घ्या, ह्याच गोष्टी ते म्हणतात. याला उत्तम दान म्हणणार आपण. आणि त्याच्यात मोबदला काहीच नाहीये, फक्त आणि फक्त भगवंताचे विचार देत चाललेले आहेत. आज 15-16 वर्षांनी ज्यावेळेस कृष्ण मथुरेत जातोय आणि कंसाला मारतोय, त्यावेळेस एकही माणूस तिथं उठत नाहीये. कोणीतरी असेल ना कंसाचा जवळचा तरी मित्र म्हणा, कोणीतरी म्हणा, एकही जण तिथं उठलेला नाहीये कृष्णाला विरोध करायला. का बरं असं का झालेलं आहे? कारण हे की या गोपींनी जाऊन आधी सगळं ते मथुरेतलं वातावरण बदललेलं आहे. गोपी घरोघरी गेलेल्या आहेत, घरोघरी त्यांनी कृष्णाचे विचार दिलेले आहेत, घरोघरी त्यांनी भगवंताचे विचार रुजवलेले आहेत. कृष्ण त्यांनी समजावलेलं आहे, कृष्णाचं कार्य त्यांनी समजावलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज ज्यावेळेस कृष्णाने कंसाला मारले त्यावेळेस एकाने विरोध केलेला नाहीये. त्याचं कारण हे, दान द्यायचंय ना मला, असं दान देईल मी, आणि त्याच्या कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवणार नाही. खूप सुंदर वर्णन आहेत ते. गृहे गृहे गोप वधू कदंबा. खूप खूप म्हणजे घराघरात जाऊन ते जे सगळे गोप होते, गोपी होत्या, त्या सगळ्या घरोघरी जाऊन त्यांनी या गोष्टी दिलेल्या आहेत. हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ना. हे दान कधी करणार आपण? त्याच्यासाठी फिरलं पाहिजे, त्याच्यासाठी तीर्थयात्रा आलेली आहे, त्याच्यासाठी वारी आलेली आहे. तीर्थयात्रा म्हणलं की आपण लगेच रिटर्न तिकीट काढून परत माग, विमानात बसलो, तिथं उतरलो, पाया पडलो, परत विमानात बसलो घरी. मग काय या तीर्थयात्रेला अर्थ आहे का माझ्या? तीर्थयात्रा त्याच्यासाठी असायची की जुन्या काळातल्या लोकांना एकदा तीर्थयात्रेला निघाला का वर्ष वर्ष उलटून जायचं. दक्षिणेतला माणूस जर काशीला जायचा असेल आणि काशीला जाऊन जर त्याला परत यायचं असेल तर किती दिवस लागणार? नाही का, 6 महिने ते वर्ष तर कम्प्लीट जाणार त्याचं. कोणाला केदारनाथला जायचं असेल, काश्मीरातल्या एखाद्या माणसाला इकडे रामेश्वरमला यायचं असेल, आणि त्यावेळेस भारत तर खूप मोठा होता, काबुल कंदार पर्यंत भारत होता, अफगाणिस्तानच्या पलीकडं, आज ज्याला तुर्कमेनिस्तान कझाकिस्तान हा जो सगळा भाग आहे, तर तिथल्या एखाद्या माणसाला रामेश्वरमला यायचं असेल, तिथल्या एखाद्या माणसाला गयेला जायचं असेल, काशीला जायचं असेल, त्याला किती दिवस लागणार आहेत? मग हे एवढे दिवस लागता लागता तो प्रत्येकाला ते भगवंताचे विचार सांगत जायचा आहे. शंकराचार्यांनी अख्खं भारत भ्रमण केलं, 4 पीठ स्थापन केली, पण या गावोगावी ते सगळ्यांना विचार देत गेलेले, सगळ्यांना भारतीय संस्कृती समजावत गेलेले, भगवंताचं प्रेम समजावत गेलेले, भगवंताचं अस्तित्व समजावत गेलेले, तो आपल्या सोबत आहे ही जाणीव त्यांनी वारंवार करून दिलेली. हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि त्याचा एकही मोबदला त्यांनी घेतलेला नाहीये. आणि त्यांनी मोबदला न घेतल्यामुळे ते उत्तम प्रकारचं दान झालेलं आहे, सात्विक दान झालेलं आहे ते. पण आपण एखादी गोष्ट देत असताना पहिला विचार हा करतो की याच्या मोबदल्यात मला काय मिळणार आहे? मला कीर्ती मिळणार आहे, मला यश मिळणार आहे, मला वित्त मिळणार आहे, मला विद्या मिळणार आहे, मला ज्ञान मिळणार आहे, याच्या मोबदल्यात मला काय मिळणार आहे? काहीतरी पहिली अपेक्षा आपण ती करतो, आणि जर ती गोष्ट नाही मिळाली तर आपण ही गोष्ट देणंच सोडून देतो. मग नाही, मग मी देतच नाही, का मला काही मिळत नाहीये.
असे सगळे व्यापारी बुद्धीचे लोक बनलेले होतो आपण. या व्यापारी बुद्धीतून कुठेतरी बाहेर आलं पाहिजे, नाही का? ज्या दिवशी माझी बुद्धी ही व्यापारामध्येच अडकलेली असेल त्या दिवशी समजून चला या बुद्धीला दुर्गंध लागलेला आहे. दुर्गंधित झालेली अशी बुद्धी आहे ती, मग सडत चाललेली बुद्धी आहे. त्या बुद्धीमध्ये कायम आणि कायम व्यापारच आहे, कायम आणि कायम व्यवसायच आहे. मला काय मिळेल, आणि ज्या बुद्धीतून दुर्गंध येत असेल ना ती बुद्धी भगवंत कधीच स्वीकार करणार नाहीये. साधी गोष्ट आहे ना आपली पण. कांद्याच्या टोपलीतला एखादा कांदा सडला असेल, त्याचा दुर्गंध येत असेल तर आपण त्याला तत्क्षणी उचलून बाहेर फेकून देतो की नाही? अजिबात जवळ ठेवत नाही त्याला. तीच गोष्ट भगवंत करणार नाही का? हा जो इथला कांदा आहे, हा कांदा जर सडत असेल, नाही का, बुद्धिरूपी कांदा, काय डोकरूपी, जे ज्याला आपण जे काय म्हणू, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, हे जर सडत असेल, त्याला जर दुर्गंध येत असेल, तर ते भगवंत तरी कसं काय स्वीकार करणार आहे? मग ते सडू नये म्हणून काहीतरी प्रयत्न केला पाहिजे की नाही? आज आपल्या इकडं असतं बरेचसे असे काही रासायनिक पदार्थ असतात, नाही का, पावडर असतात किंवा द्रव पदार्थ असतात, जे पण काही, ती वस्तू सडू नये म्हणून ते त्याच्यावरती त्याची प्रक्रिया करून ठेवतात, नाही का? मग वर्षभर म्हणलं तरी मग ते फळ टिकून राहतं, वर्षभर म्हणलं तरी ती वस्तू टिकून राहते. मग तसं आहे, मला हे भगवत विचारांचं द्रव्य, भगवत विचारांची पावडर त्याच्यावरती ओतावी लागेल ना, की जेणेकरून ही बुद्धी सडू नये माझी. त्या बुद्धीतलं व्यापारीकरण निघून जावं, त्या बुद्धीतला व्यवसाय हा निघून जावा. प्रत्येकाने हा विचार करून बघा की माझी बुद्धी व्यापारी बुद्धी आहे का नाही. आणि जर उत्तर हो येत असेल तर तत्क्षणी बदलायला सुरुवात करा, नाहीतर उद्या तो भगवंत अशीच उचलून फेकून देईल आपली बुद्धी. नको मला तुझी बुद्धी. आणि अशा जर आपल्या बुद्धी असतील तर मग आपण तरी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम कसं काय? मग त्या चिदानंदाचं रूप मी शंकर आहे, नाही का, मी कल्याणकारी आहे, मी कल्याण आहे, हे आपण तिथं म्हणणारे लोक, आणि आपली बुद्धी जर अशी असेल तर तो भगवंत पण म्हणणार अरे कशाला माझं नाव घेतोय, नको घेऊ ते, उगाच माझं नाव खराब करतोय तू. मग ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम म्हणण्यात काही अर्थच उरत नाही ना. मग दिवसभर मी ही सगळी पाप करत राहणार आणि मग संध्याकाळी म्हणणार नारायण करुणामय. कशासाठी? जर चुकून मापून एखादं पाप झालं असेल तर नारायण करुणामय ठीक आहे, पण मुद्दामून पाप करत राहायची, मग नारायण करुणामय कशाला? मग मात्र तो फटकेच मारणार आहे एकदम, नाही का? पाप करण्याला कधी क्षमा नाहीये, मग तो कितीही जवळचा असला, भगवंताच्या एवढा जवळचा अर्जुन आहे, पण जशा त्याच्या बुद्धीला दुर्गंध सुटत चालला, हे भगवंताला दिसलं तिचं की नाही 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 याची बुद्धी नको तिकडे चाललेली, त्या क्षणी भगवंतानी तिथं फटकारलंय त्याला. अशोच्यानन्वशोच प्रज्ञावादांश भासते. हा याला प्रज्ञावाद म्हणतोय अर्जुना. हा तू जो करतोस ना, हा प्रज्ञावाद आहे. प्रज्ञावादांश भासते गता सून गता सूंश्च नानु शोचंती पंडिताः. अरे जो पंडित असेल, जो विद्वान असेल, जो खरा जाणकार असेल वेदांचा, तो अशी गोष्टच कधी विचार करणार नाही, नाही का? क्लैब्यम मास्मगमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं तक्तो तिष्ठ परंतप. अरे अर्जुना, ही हृदयाची क्लिबता सोड. क्लैब्यम मास्मगमः पार्थ, ही क्लिबता सोड. जिथं जिथं बुद्धी ही चुकीच्या ठिकाणी चालले तिथं प्रत्येक ठिकाणी कृष्णाने अडवलेलं आहे लगेच. धर्माच्या कार्यामध्ये जर माझी बुद्धी योग्य ठिकाणी ठेवायची असेल, जर सुगंधित करायची असेल, तर ती बुद्धी मला कायम या शास्त्रामध्ये बुडवून ठेवली पाहिजे.
तर तिला सुगंध येईल. आता या शरीराला सुगंधित करायचं म्हणून सेंट काय मारतो, चंदन काय लावतो, सगळ्या गोष्टी करतो. चंदनाचं साबण आणतो, सगळ्या गोष्टी करतो. पण या बाह्य शरीरासाठी एवढ्या गोष्टी करतोय, त्या आंतरिक शरीरासाठी, सूक्ष्म शरीरासाठी का बरं करत नाहीये? माझा जो अहम आहे, माझं जे चित्त आहे, मन आहे, बुद्धी आहे, यांच्यासाठी कोणतं चंदन आणणार मी? यांच्यासाठी कोणता सेंट मारणार मी? तो सेंट या वैदिक वाङ्मयाचा असला पाहिजे, ते चंदन या शास्त्राचं असलं पाहिजे, तो साबण या भगवत विचारांचा असला पाहिजे. तर माझं चित्त, मन, बुद्धी, अहंकार सगळे सुगंधित होतील आणि ज्याच्यातून हा व्यापारीपणा निघून जाईल, हे व्यवसायाचं चिंतन निघून जाईल. पण आपल्याला कोणतीही गोष्ट दिसली की त्यातून मला कसं मिळवता येईल, समोरच्याचा मला कसा उपयोग करून घेता येईल, त्याच्याने माझा कसा फायदा करून घेता येईल. अरे हो, हा कांद्याचा शेतकरी आहे, मग त्याच्याकडून 4 पाटी कांदे तरी मिळतील आपल्याला. हा द्राक्षाचा बागायतदार आहे, 2 पेट्या द्राक्ष तरी मिळतील. काहीतरी हेतू ठेवून आपण जातो, मग त्याला ती गोष्ट देतो. कशासाठी? काहीही गरज नाही. ऋषी मुनींनी या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांनी कधीच प्रत्युपकाराच्या भावनेतून काम केलेलं नाहीये. अत्री आणि अनसूया इतकं सुंदर चरित्र आहे त्यांची, सुंदर जीवन आहे, सुंदर दाम्पत्य. हे दाम्पत्य जीवन त्यांचं आपण अभ्यासलं ना, खूप सुंदर प्रसंग आहेत त्यांच्या जीवनातले. आणि अतोनात कष्ट केलेले आहेत. कशासाठी? फक्त आणि फक्त भगवत विचार सगळीकडे पोहोचवण्यासाठी, भगवंताने सांगितलेल्या मार्गावरती लोकांनी उभं राहण्यासाठी, त्या मार्गावरती लोकांनी चालण्यासाठी. त्याच्यासाठी या दाम्पत्याने आपलं संपूर्ण जीवन दिलेलं आहे. काय ती अनसूया होती, काय हे अत्री ऋषी होते. त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, पण त्याचा कधीच मोबदला मागितलेला नाही समाजाकडे. आणि म्हणून त्यांनी जे दिलेलं दान आहे ते सात्विक दानात गेलेले. त्यांनी हे जे पण काही कार्य केलेलं असेल ते आपोआपच सात्विक दानात गेलेलं असणार आहे. प्रश्नच नाहीये त्याच्यात काही. वशिष्ठ अरुंधती असेल, आजही ज्यावेळेस लग्नात उभं राहतो ना आपण, त्यावेळेस पती पत्नीला सांगितलं जातं की तुमचा संसार कशाप्रमाणे झाला पाहिजे, वशिष्ठ आणि अरुंधती यांच्याप्रमाणे तुमचा संसार झाला पाहिजे. तर कोणत्याच लग्नामध्ये हे सांगत नाहीये की सिनेमातल्या या नटनटींसारखा तुमचा संसार व्हावा, हे कधीच सांगितलेलं नाहीये. आजपर्यंत जगात ज्याने सगळ्यात जास्त वित्त कमवलेलं आहे त्याच्याप्रमाणे तुमचा संसार व्हावा, असं सुद्धा कधीच सांगितलेलं नाहीये. आजपर्यंत ज्याने सगळ्यात जास्त लोकांची पोटं भरली त्यांच्यासारखा तुमचा संसार व्हावा, असं कोणत्याही लग्नाच्या विधीमध्ये नाहीये. पण लग्नाच्या विधी मात्र ही गोष्ट आहे की वशिष्ठ आणि अरुंधती सारखा तुमचा संसार व्हावा. काय केलेलं आहे वशिष्ठ आणि अरुंधतीने? काय कार्य केलेले? आज का बरं त्यांना एकमेव असं दाम्पत्य आहे की ज्याला सप्तर्षी मध्ये स्थान मिळालेलं आहे? आज आपण नाही का सप्तर्षींचा जो तारका समूह आहे आकाशामध्ये, ताऱ्यांचा समूह, तो दाखवतो आणि त्याच्यामध्ये वशिष्ठ आणि अरुंधतीचा तारा दाखवतो आपण. लग्नाच्या वेळेस हा एक विधी आहे की तो तारा दाखवला जातो. बघ, ते वशिष्ठ आणि अरुंधती यांनी जसं कार्य केलंय ना, तसं कार्य आपल्याला करायचंय. यांचा संसार जसा झालाय तसा संसार आपल्याला करायचा आहे. तर खऱ्या अर्थानं ते सात्विक दान होईल. त्यांनी कोणासाठी या गोष्टी केलेल्या आहेत? काहीच नाही. त्याला त्यांच्यातून काहीच नको होतं. त्यांना प्रत्युपकाराची अजिबात भावना नव्हती, नाही का. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुन्हा, अजिबात प्रत्युपकाराची भावना त्यांनी ठेवलेली नाहीये तिथं. पण आपल्यामध्ये मात्र पहिल्या क्षणी, मग मी त्याला एवढं असं असं केलं होतं, त्यांनी मला तरी मदत पण केलेली नाहीये. मी आजारी असताना त्यांनी माझ्याकडे हुंकून पाहिलं सुद्धा नाहीये, नाही का. माझ्या लग्नामध्ये मी तिला 4 साड्या वाटल्या होत्या, तिने तिच्या लग्नात एकही साडी मला दिलेली नाहीये.
प्रत्युपकार, बस त्याच्या पलीकडे आपण कधी विचार करतच नाही. माझ्या घरी तो आला त्या दिवशी त्याला एवढं पंचपक्वान्न करून खाऊ घातलं मी त्याच्या घरी गेलो तर त्याला साधा माझ्यासाठी वेळ सुद्धा नाहीये. प्रत्युपकाराची भावना, मी आज देतोय म्हणून तू उद्या दिलं पाहिजेस, या भावनेनं जर देत असू आपण तर ते राजसिक दान झालं. आणि त्याला राजसिक दानापेक्षा पण व्यापार किंवा व्यवहारच म्हणावं लागेल आपल्याला. मग कोणी कीर्तीचा अभिलाषी असेल, नाही का, कोणाला कीर्तीची अभिलाषा असेल, नाही मला वित्त नको काही नको पण माझी प्रसिद्धी मात्र करा सगळीकडे, माझे 4 बॅनर लावा, माझे 4 फोटो लावा, नाही का, सगळ्या लोकांपर्यंत सांगा की मी ही गोष्ट करतोय. कीर्तीची अभिलाषा, कीर्तीची अभिलाषा सुद्धा प्रत्युपकारामध्येच येते. प्रत्युपकार म्हणजे फक्त ह्याच गोष्टी केल्या पाहिजे असं काही नाही, काहीतरी फळाच्या उद्देशाने, नाही का, पुढे तेच म्हणतात ते यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वापन, किंवा कोणता तरी फळ मिळण्याच्या अपेक्षेने, फलम उद्दिश्य, नाही का, काहीतरी फळाची कामना ठेवून, फळाची अपेक्षा ठेवून, आकांक्षा ठेवून, इच्छा ठेवून जे दान दिले जाते ते दान राजसिक दानामध्येच मोडणार. फळाची अपेक्षा आपण ठेवतो कायम, ही गोष्ट दिल्यानंतर मला काय मिळणार. मी मंदिराला 1000 रुपये देणगी देतो पण मंदिराच्या समोर पाटीवरती माझं नाव कोरलं गेलं पाहिजे तर मी देतो, नाही का. मग त्याच्यात खूप गंमत असते. जो जितकी छोटी रक्कम देणार ना त्याचं नाव तितक्या छोट्याशा अक्षरात लिहिलं जातं, आणि जो जितकी मोठी रक्कम देत जाणार तेवढं त्याचं नाव मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलं जातं. मग मंदिरामध्ये आपण गेलो ना, खूप असे गमती जमती असतात त्या मंदिरातल्या. ज्यांनी जेवढे मोठं देणगी दिली त्याचं तेवढं मोठं नाव. कशासाठी हा यांनी दिलेला आहे, कशासाठी, फलमुद्दिश्य वा पुन्हा. मग त्याला वाटतं अरे बापरे, मी मंदिराला 5 लाख रुपयाची देणगी दिली, मग मला किती पुण्य मिळालं. तुला काहीही पुण्य मिळालं नाही. का? कारण तुला जे पाहिजे होतं, तुला काय पाहिजे होतं, तिथं बोर्डावरती तुझं नाव पाहिजे होतं का नाही, मंदिराच्या भिंतीवरती तुला तुझं नाव मोठ्या अक्षरात पाहिजे होतं, ते तुला मिळालेलं आहे. बस, ह्याच्या मोबदल्यात तुला आता पुण्य मिळणार नाहीये कोणतंच. त्यामुळे आपल्याला, मी देतोय कशासाठी, माझा देण्यामागचा हेतू काय, देण्यामागचा उद्देश काय, तो जर फलमुद्दिश्य वा पुन्हा असेल, फळ मिळण्यासाठी जर असेल, नाही का, मला इहलोकात फळ मिळवायचंय, मिळालं फळ, बस आता तुला पुण्य नाही आणि परलोकातलं काही कोणतंही फळ मिळणार नाही. म्हणून आपल्याकडे ही संकल्पना आली होती की डाव्या हाताने दिलं तर उजव्या हाताला पण कळू नये, उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला पण कळू नये. अजिबात एकाने दिल्यावर दुसऱ्याला कळूच नाही. मग त्याचं फळ मिळणं आणि इतर सगळ्या गोष्टी या लांबच राहिल्या. कोणी कोणाला दिलेलं आहे ही गोष्टच कळू नये तिथं. ज्याला दान म्हटलेलं आहे की दानामध्ये कधीही फळाची अपेक्षा नकोय मला. आजपर्यंत ज्या पण लोकांनी ही सगळी कामं केलेली आहेत, शिवाजी महाराज तर आधी नको म्हणत होते, मला राज्याभिषेक कशाला करायचा आहे माझा, नको. पण त्या राज्याभिषेकाचं महत्व ज्या दिवशी त्यांना समजावलं, आणि हे तुमच्यासाठी नाही करत आहे आपण, पण हे भारतीय संस्कृतीसाठी, संस्कृती जपण्यासाठी, वैदिक ध्वजा पुन्हा ताठ मानेने उभी राहण्यासाठी तुमचा राज्याभिषेक आवश्यक आहे, हे ज्या दिवशी त्यांना समजावलेलं आहे. गागा भट्ट असतील, इतर लोक असतील, सगळ्यांनी त्यांना समजावलेलं आहे, आणि त्या दिवशी महाराज तयार झालेले. एवढा मोठा जो सोहळा आहे, एवढा मोठं जे कार्य आहे त्यांचं, शिवाजी महाराजांचं, ते करत असताना अजिबात एकाही फळाची अपेक्षा ठेवलेली नाहीये तिथं.
नाही मग उद्या मला 4 चांगले राजमहल बांधता येतील, नाही का, मऊ मऊ गाद्यांवर झोपता येईल, इतर सगळ्या गोष्टी करता येईल, राजभोग उपभोगता येतील. त्याच्यासाठी ह्या गोष्टी करायच्या होत्या का? नाही. मला कोणीतरी राजा म्हणून घ्यावं म्हणून हेच गोष्टी चालल्यात का? नाही. त्याची अपेक्षाच नव्हती यांना. निरपेक्ष निराकांक्ष काम चाललेलं होतं ते. आणि अपेक्षा जर कोणती असेल तर ती संस्कृती टिकवण्याची अपेक्षा होती, संस्कृतीला पुन्हा वर आणण्याची अपेक्षा होती, उदात्त अपेक्षा होती. असं जे कधीच नाही. फळाची अपेक्षा ठेवून त्यांनी काम केलेलंच नाहीये कधी. फलमुद्दिश्य वा पुन्हा. पण आपलं एकही काम असं होत नाही की ज्याच्यामध्ये फळाची अपेक्षा नाही. एकदम उलट आहे की नाही त्यांचं आणि आपलं. डायरेक्ट 36चा आकडाच दिसतो तिथं. आपलं एकही कर्म आठवून बघा की जे कर्म मी निस्वार्थ निरपेक्ष केलेले आहे, ज्याच्यातून कोणत्याही फळाची मला अपेक्षा नाहीये, असं एक तरी कर्म माझ्याकडून घडतंय का? हा विचार तिथं आपण केला पाहिजे. एक तरी कर्म घडतंय का माझं असं की जे सात्विक दानाकडे जाईल, का जे फक्त आणि फक्त व्यापारी बुद्धीचे. व्यापारी बुद्धीचा माणूस काय करतो? तो फळाची अपेक्षा ठेवत असतो. आज या ठिकाणी जर मी 1 लाख रुपये गुंतवतोय तर उद्या त्याचे मला 1.25 लाख कसे मिळतील, उद्या एकाचे 2 लाख कसे होतील, ह्या फळाच्या अपेक्षेने तो करतोय की नाही. मग तीच बुद्धी जर माझी इथं असेल कायम प्रत्येक कर्मामध्ये, मग ते ज्ञानदान असेल, विद्यादान असेल, कोणत्याही कर्मामध्ये असेल, भगवत विचार सांगत असेल मी, पण ते भगवत विचार सांगत असताना पण फळाच्या अपेक्षेने जर सांगत असेल, लोकांनी येऊन माझ्या पाया पडावं, लोकांनी येऊन मला बिदागी द्यावी, नाही का, लोकांनी 4 बंगले मला द्यावे, 4 गाड्या मला द्याव्या, आणि ह्या सगळ्या हेतूनी, या सगळ्या उद्देशाने जर मी ती गोष्ट सांगत असेल, ते भगवत विचार लोकांमध्ये देत असेल, तर त्याला दान म्हणता येईल का? नाही. त्याला राजसिक दान म्हणावं लागेल म्हणायचं असेल तर, आणि तो व्यापार झाला. पण संतांनी, महापुरुषांनी हे काम केलेलं आहे की ज्याच्यात कोणत्याही फळाची अपेक्षा त्यांनी ठेवलेली नाहीये. आणि आपलं एकही कर्म होत नाही की ज्याच्यात आपण फळाची अपेक्षा सोडत नाहीये. साध्या गोष्टी आपण जातो भगवंताकडे पाया पडायला, नाही का, मग कोणी नवस बोलायला जाते, कोणी कशाला जाते. हा देवा, हा जसं काय त्याच्यावरती उपकारच करायला उरलेला आता बाकी. देवा, तू आमच्या घरचा एवढा आजार दूर कर, आमच्या घरातली एवढी परिस्थिती दूर कर, आमच्यावरती आलेले हे संकट एवढं दूर कर, मग मी तुला अमुक अमुक करेन. हे काय? तू आधी एवढं काम कर, मग मी तेवढं काम करतो. काय झाला? व्यापार झाला. फलमुद्दिश्य वा पुन्हा. नाही का, साकडं घालायला जातात देवाला, नवस बोलायला जातात, अजून काय काय करायला जातात. काय हे? फलमुद्दिश्य वा पुन्हा. अशा भक्तीला आणि अशा ह्याला काहीतरी सुगंध राहणार आहे का? अजिबात नाही. आणि असं सुगंध रहित असलेलं जे जीवन आहे ते कोणालाच आवडत नाही. बघा ना, पाठीवर फुलं ठेवलेली असतील पण त्यांना सुगंधच नसेल काही, पण तेच शेजारी एखाद्या रातराणीचं छोटस काही फुलं ठेवलेली असतील, शेवंतीचे असतील, त्याला खूप सुगंध येतोय, मग आपोआपच मन तिकडं आकर्षित होतं. म्हणजे साधी जर आपल्या जीवनातली गोष्ट असेल तर भगवंताचं मन कुठं आकर्षित होणार आहे? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, ही खरी माझी दानशूर मुलं आहेत, यांच्याकडे माझं मन आकर्षित होतं, हे भगवंत म्हणेल त्यावेळेस. मला माझं जीवन तसं बनवता आलं पाहिजे ना. त्याच्यासाठी मी काय करेल? माझं दान हे राजसिक न होता सात्विक कसं होईल? फळाची अपेक्षा सोडून देईल मी, प्रत्युपकाराची भावना सोडून देईल. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम, दीयते च परिक्लिष्टम.
हा देतो, पण कसं देतो? एकदम परिक्लिष्ट. बापरे, याला देतानाच इतकं दुःख वाटत असतं. एखादी वस्तू ज्यावेळेस देतो ना मी, तर देत असताना खूप दुःख घेऊन देतो. तो क्लेश त्याच्या मनात निर्माण होतो. कारण का? ती वस्तू माझी आणि माझी वस्तू मी त्याला द्यायची. आता बापरे, कसा तरी दुःखाने तो देतो. त्याला द्यावंसं वाटतच नाही, पण नाईलाज म्हणून देतो. आणि नंतर दिल्यानंतर त्या गोष्टीचं त्याला दुःख होत राहते. दुःख हे कधी होतं माणसाला एखादी गोष्ट दिल्यावरती? जोपर्यंत त्याचं ममत्व त्या वस्तूवरून सुटत नाहीये. ममत्वाची भावना जोपर्यंत सोडू शकत नाहीये, जोपर्यंत त्याच्यावरचा आपला अधिकार सोडू शकत नाही, तोपर्यंत हे दुःख कायम होत राहणार आहे. देताना खूप दुःख होतं. एखादी गोष्ट आपली असेल ना, आपली गोष्ट दुसऱ्याला देताना इतकं दुःख होतं आपल्याला. पण कधी कधी नाईलाजास्तव म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीमुळे म्हणा, आपण देऊन टाकतो ती गोष्ट क्लेशपूर्वक. कारण का? तोपर्यंत मी त्याच्यावरचं ममत्व, त्याच्यावरचा अधिकार हा सोडलेला नसतो. तो जोपर्यंत सुटत नाहीये, तोपर्यंत ते दुःख कायम राहते. बघा ना, जी वस्तू आपली नाहीच आहे हे आपल्याला माहितीये, 100% माहिती ही वस्तू आपली नाहीच आहे. मग ती दुसऱ्याला द्यायला आपल्याला कधीतरी दुःख होतं का? कधीच होत नाही. माहितीये हे माझं नाहीच आहे, घे बाबा तुझं तुला घे, मला काय, माझं काही नाहीच आहे त्याच्यात. त्यावेळेस मात्र कधीच दुःख होत नाही. पण जिथं मला माझी वस्तू वाटते, ज्याच्यामध्ये माझं ममत्व असतं, ज्याच्यामध्ये मला माझा अधिकार आहे असं वाटतं, तिथं मात्र खूप दुःख होतं. मग तुझी वस्तू आहे, तू घे. त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयेत. या जगातली प्रत्येक गोष्ट ही भगवंताने बनवलेली आहे ना, त्याच्यावरती माझा अधिकार नाहीच आहे. त्याच्यावरती माझं ममत्व नसलंच पाहिजे का? कारण प्रत्येक वस्तू ही भगवंताने बनवलेली आहे. भगवंत गीतेमध्ये सांगतायत, खूप ठिकाणी सांगतात या गोष्टी. अहं क्रतुरहं यज्ञ स्वधाहमहम औषधम मंत्रोहमहमेवाद्यम अहमग्निरहम हुतम पिता हमस्य जगतो. या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या सांगत चाललेल्या आहेत. कर्ताहमिति मन्यते मिथ्यैष व्यवस्था, हे जे आहे कर्ताहमिति मन्यते, या सगळ्यांचा कर्ता मी आहे. प्रत्येक वस्तूचा कर्ता मी आहे हे भगवंत गीतेमध्ये म्हणतात. प्रत्येक वस्तूचा कर्ता तो असेल तर धर्ता सुद्धा तोच आहे. धर्ता म्हणजे धारण करणारा, ज्याचा अधिकार आहे त्याच्यावरती. मग जर कर्ता आणि धर्ता तोच असेल तर मग इथं माझं ममत्व येणारच कसं काय ना? जगातली मग एकही वस्तू माझी उरतच नाहीये. म्हणून तर शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे की आज मी तुम्हाला सांगतो, जे करोडो ग्रंथांना सांगायचंय ते तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतोय. यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, हे शंकराचार्य म्हणतात. आता जर फक्त जगामध्ये तो एकच सत्य असेल आणि बाकी सगळं जग मिथ्या असेल तर आपण पण मिथ्या झालो. आता जर आपणच मिथ्या झालोय तर आपलं ममत्व आणि अधिकार, अहंकार या गोष्टी ठेवायच्याच तरी कशाला? काही गरज नाहीये या गोष्टी ठेवण्याची. ममत्व सोडायला शिकलं पाहिजे. ज्या दिवशी ममत्व सोडून आपण वस्तूवरच, त्यावेळेस बघा अजिबात हे दुःख येणारच नाही. कोणतीही वस्तू दुसऱ्याला देत असेल आपण, वस्तू म्हणजेच काही ज्ञान विद्या काही असेल, जोपर्यंत त्याच्यावरचं ममत्व सोडत नाहीये. काय झालं, याज्ञवल्क्यांचा जीवन जर आपण अभ्यास केला, साधा सुद्धा माणूस नाहीये तो याज्ञवल्क्य. याज्ञवल्क्य ऋषी म्हणजे काय? फादर ऑफ इंडियन फिलॉसॉफी त्यांना म्हटलेलं आहे. फादर ऑफ इंडियन फिलॉसॉफी म्हणजे याज्ञवल्क्य.
भारतीय तत्वज्ञानाचे जनक असे हे याज्ञवल्क्य, त्यांच्या जीवनातला तो प्रसंग आहे. यजुर्वेद शिकून आले, पण तो शिकून आल्यानंतर त्यांना ही गोष्ट कळाली आणि त्याच्यामुळे अख्खा यजुर्वेद त्यांनी पुन्हा ओकून टाकलेला आहे. मग सूर्याकडून शिकलेला आहे नंतर. म्हणून तर त्याला कृष्ण यजुर्वेद म्हणतात. त्याचं कारण आहे नाही का, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे दोन भाग आहेत यजुर्वेदाचे. शुक्ल म्हणजे सफेद पांढरा शुभ्र, कृष्ण म्हणजे काळा. कावर आलंय तर कारण हे की जोपर्यंत ते क्लेशपूर्वक दिले जाते त्याचा समोरचा पण स्वीकार करत नाही. बघा ना, एखाद्याकडे आपण मागायला गेलो आणि तो जर दुःखाने देत असेल ना, ही गोष्ट आपल्याला लक्षात आली की आपण म्हणतो जाऊ दे बाबा, नको, तुझं तुझ्याकडेच ठेव, तुम्हाला काही देऊ नको. खूप दुःखी होऊन तो देत असतो तुझं. मग ते सगळं राजसिक दानामध्येच जाते. त्याला राजस दान म्हटलेलं आहे. तद्दानम राजसंस्मृतम. ते दान राजस दान आहे असं तू ओळख अर्जुना. त्याला राजस दान म्हणतात. यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम. या तीनही गोष्टी जिथं असतील, जिथं प्रत्युपकाराची भावना असेल, जिथं फळाची अपेक्षा असेल आणि जिथं देणाऱ्यामध्ये क्लेश किंवा दुःख असेल, दुःखाची भावना असेल, क्लेशाची भावना असेल, या तिघांपैकी एकही गोष्ट जिथे असेल तर ते दान राजसिक दानामध्ये मोडलं जाते. मग विचार करून बघा, त्यावेळेस आपल्या संतांनी, महर्षींनी, काय ऋषी मुनींनी यज्ञ ही संकल्पना आपल्याला दिलेली आहे. तर यज्ञामध्ये ही जी दान संकल्पना दिली आहे नाही का, यज देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम. तर हे जे दान त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, हे दान कसं द्यायचंय मला, हा विचार त्यांचा एकदम क्लिअर होता. त्याच्या मागे कोणत्या गोष्टीचं दान द्यायचंय, त्यांच्यातला एकही माणूस पैसे वाटत फिरलेला नाहीये कधीच. कधीच कोणी कोणाला संपत्ती, भौतिक संपत्ती दिलेली नाहीये. सगळ्यांनी माणसाला पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे, मनुष्यत्वाकडून महापुरुषत्वाकडे आणि महापुरुषत्वाकडून देवत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न केलेले. त्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य दिलेले आहे. त्याच्यासाठी मन, बुद्धी, अहंकार, चित्त, कृती, वाणी, विचार, वर्तन सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. चिंतन, मनन जे पण काय असेल हे सगळं त्याच्यासाठी दिलेलं आहे, त्या भगवंतासाठी दिलेलं आहे. माझी फक्त प्रत्येक चित्तवृत्तीच नाही, तर माझी प्रत्येक इंद्रिय वृत्ती सुद्धा, माझी बुद्धीची वृत्ती, माझ्या मनाची वृत्ती, प्रत्येकाची वृत्ती ही भगवंताच्या चरणी अर्पण केलेली आहे त्यांनी. असं जीवन झालं पाहिजे ना, की त्या जीवनामध्ये या राजसिक दानामधला एकही कण सुद्धा नाहीये, एकही अंश सुद्धा नाहीये जिथं. असं त्यांचं जीवन होतं. तसं जीवन बनवण्यासाठी मी काय प्रयत्न करेल. प्रल्हादाचं जीवन आपण पाहिलं. प्रल्हादाचा वडील हिरण्यकश्यपू, प्रल्हादाचा बाप. हिरण्यकश्यपूची विचारधारा एकदम वेगळी होती आणि प्रल्हादाची विचारधारा पार त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिशेची होती. आणि प्रल्हादाने संपूर्ण समाजामध्ये भगवंताचं कार्य केलेलं आहे, भगवंताचं नाव घेऊन गेलेलं आहे, लोकांना स्वतःच्या हृदयात बसलेल्या भगवंताची जाणीव करून दिलेली आहे. याला दान म्हणतात. ही गोष्ट आपण केली पाहिजे. नाही तर आपण सगळेजण रोज ऐकत असतो आणि मग प्रश्न पडतो, बापरे एवढं तर सगळं ऐकलं दानावरती, पण आता नेमकं द्यायचं काय मला कळालंच नाही. नाही का, एखादी प्रश्न विचारला मला, हो एवढ्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मग नेमकं द्यायचं काय हे तर तुम्ही सांगत नाही. आता मला नंतर प्रश्न असा पडला, एवढं जर सगळं सांगून झाल्यावर पण त्याला ही गोष्टच कळली नसेल तर अजून द्यायचं काय मला. म्हटलं हे तर एकदम उलटच झालं.
कालचा गोंधळ बरा होता तशी गडबड झाली इथं मग. नाही का, अख्खं रामायण सांगून झालं मग विचारतो रामाची सीता कोण. द्यायचं काय, मला या गोष्टी द्यायच्यात, ते श्रेष्ठ दान आहे. नाही का, बाकीच्या सगळ्यात जसं आपण पाहिलं अन्नदानाने काय होतंय, एका टायमाची भूक भागते. समजा महिन्याभराचं राशन दिलं, महिन्याभराची भूक भागेल. पण 32व्या दिवशी काय परत 32व्या दिवशी परत शून्यच की नाही. पण तेच मला त्याला द्यायचंय ना, मी त्याला खुमारी देईल, मी त्याला ती कमावण्याची ताकद देईल. तू करू शकतोस, तू बनू शकतोस, ती वृत्ती त्याच्यामध्ये उभी करेल. त्याच्यासाठी मी त्याला जे काय द्यायचंय ते देईल. हे काम संतांनी ऋषीमुनींनी केलेले. मग त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर पुढे चाललो आपण तर भीती उरणारच नाही जीवनात की मी दान करतो हे राजसिक आहे का तामसिक आहे, अजिबात नाही. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गेलं ना, आपोआपच मी जे करणार आहे ते सात्विक दानामध्येच मोडणार आहे. मग जसं ते लोक वागलेले आहेत तसं मी वागण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यासाठी मला त्यांची जीवन समजून घ्यावी लागतील आधी. जोपर्यंत हा विचार करत नाहीये, देतायत ते लोक कोणाला देतायत, भगवंताला देतायत. प्रत्येक कृती आपली नाही का, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभोस्तव आराधनम. त्यामुळे त्यांना दुःख होतच नाहीये त्या गोष्टीचं अजिबात. तुकाराम महाराज एकदा कीर्तन करत होते आणि कीर्तन करता करता काय झालं, सुरुवातीला जेव्हा आता हा तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे म्हणून सगळे लोक आले तिथं, खूप गर्दी झाली, खूप गर्दी झाली. आणि सगळ्यांनाच एकदम भारी वाटत होतं, वा वा तुकाराम बुवांचं कीर्तन आहे आज, आणि तुकाराम बुवांच्या कीर्तनाला एवढी गर्दी झाली. आणि तुकाराम महाराजांनी कीर्तन सुरू केलं. कीर्तन सुरू केल्याबरोबर तुकाराम महाराज त्या कीर्तनामध्ये भगवत भक्तीमध्ये लीन झाले की ते पुढे काय बोलतात हे त्यांना पण नसतं माहिती. म्हणून तर त्यांनी हे सांगितलंय पुढं, आपुलिया बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची. ही गोष्ट ते म्हटलेले आहेत की मी ज्यावेळेस बोलायला उभं राहिलो ना, मी काय बोलतो हे मला पण माहित नसतं, कारण मी तिथं बोलतच नसतो. कोण बोलत असतं तिथं, आपुलिया बळे नाही बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची. तो इथे येऊन बोलतोय, आपण बोलतच नाहीये, ही भावना त्यांच्या मनात आहे कायम. आणि मग ही त्याची वाचा आहे आणि तो बोलतोय माझ्यातून, मी बोलतच नाहीये. असे करून ते एकरूप होऊन जातात भगवंतामध्ये, तल्लीन होऊन जातात. कीर्तनी रंगले चित्त जाहला दर्शनी सोहळा. हे जे आहे कीर्तनी रंगले चित्त, आता कीर्तनात चित्त रंगलं म्हणजे काय झालं, ही गोष्ट झाली तर तो दर्शनी सोहळा होईल ना. जोपर्यंत माझं मन कीर्तनात रंगतच नाहीये तर तो दर्शनीय सोहळा होणार तरी कसा काय. पण तो तिथं त्यांचा व्हायचा. आणि एकदा ते कीर्तनात रंगले की मग समोर काय चालले अजिबात त्यांना कोणत्याही गोष्टीची तमा नसायची. घरी त्यांचे डोळे उघडे असतील, कान उघडे असतील, नाही का, सगळी इंद्रिय काम करत असतील, पण तरी त्या डोळ्यांनी त्यांना भगवंतच दिसतोय, कानाने भगवंताचे विचारच ऐकू येत आहेत, वाणीतून जणू काय त्यांचा भगवंतच बोलतोय. प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या भगवंतच उरलेला असतो. आणि मग ते हे विचारांचं दान करत असतात तिथं. आणि अशीच गोष्ट त्या दिवशी पण चालली होती की तुकाराम महाराज कीर्तनाला उभे राहिलेले आहेत आणि असेच एकदम कीर्तनी रंगली काया, नाही का, त्यांची काया संपूर्ण ही कीर्तनात रंगून गेलेली, अजिबात त्यांना कशाचं भानच उरलेलं नाही. आणि मग नंतर जसं तासाभराने कीर्तन संपलं आणि तासाभराने कीर्तन संपल्यानंतर तिथं पाहिलं तर तिथं एकच माणूस शिल्लक होता कीर्तनामध्ये. ते जे काय पटांगण असेल, मैदान असेल, जे काय मंडप बांधला असेल कीर्तनासाठी, तर तिथं हा एकमेव माणूस उभा होता. आता त्यांना खूप आनंद झाला, अरे वा, निदान तू एकटा तरी शिल्लक आहेस इथं. कारण नंतर काय झालं, जसं कीर्तनात ते रंगत गेले तसं एकच माणूस उठत गेला. कारण प्रत्येकाला ते कंटाळवाणं वाटायला लागलं, काय हे चाललंय, चला आपलं निघा घरी, असं म्हणून. सगळे आपल्यासारखेच होते तिथं, हुशार, नाही का, तुकाराम महाराजांची अक्कल काढणारे हे लोक सगळे. ह्या बुवाला काय येतंय, चला आपलं घरी, असं म्हणून सगळे घरी निघून गेले.
शेवटी एकच जण तिथं उरला होता. तुकाराम महाराजांना इतका आनंद झाला, अरे एक का एक होईना, पण बरं आहे तू शिल्लक राहिलास. त्याला पाठीवरती हात ठेवून, हा तुला आवडलं ना रे कीर्तन, हे गोष्टी त्या गोष्टी सगळ्या गोष्टी झाल्या. पण तो शेवटी काय म्हणतोय, अहो बुवा मी इथं थांबलो, हे तुमच्या कीर्तनासाठी नव्हतं थांबलो, मला पण कधीच घरीच जायचं होतं. पण नेमकं तुम्ही जिथं उभं राहून कीर्तन करताय ना, ती तुमच्या पायाखालची जी घोंगडी आहे का, ती घोंगडी माझ्या घरची आहे. आता ती घोंगडी घरी न्यायसाठी मी इथं थांबलेलो, असं तो तिथं सांगतोय. आणि शेवटी तो पण ती घोंगडी घेऊन निघून गेला तिथून. मग आता तुकाराम महाराजांना या गोष्टीचं दुःख झालं का, की माझं कीर्तन ऐकायला कोणीच नाही थांबलं, आणि जो शेवटचा थांबलेला आहे तो सुद्धा त्या घोंगडीसाठी थांबलेला आहे? अजिबात नाही. कारण ते कीर्तन कोणासाठी करतायत, आता उरलं उपकारापुरतं, तुझ्या उपकारांसाठी मी हे कीर्तन करतोय, मला याची काहीही गरज नाहीये, हे सांगणारे ही लोक आहेत. त्याच्यामुळे त्याचं त्यांना अजिबात दुःख झालेलं नाहीये. आता जिथं शेवटचा माणूस फक्त घोंगडीसाठी उरलेला आहे, मग त्यांना नंतर बिदागी द्यायला तरी कोण उरणार आहे तिथं? कोणीही नाही, नाही का? फलम उद्देश, अजिबात फळाचा उद्देश सुद्धा नाही तिथं, फळाची सुद्धा अपेक्षा नाहीये. आणि यत्तु प्रत्युपकारार्थम, ज्याच्यामध्ये अजिबात प्रत्युपकाराची भावना सुद्धा नाहीये, की आज मी तुम्हाला कीर्तन सांगतोय मग उद्या तुम्ही मला जेवायला द्या किंवा काहीही करा, अजिबात नाही. असं ज्यांचं जीवन आहे, द्यायचंय ना, या गोष्टी देईल ना मी. सगळ्यात श्रेष्ठ दान हे दान आहे. भगवंत म्हणतायत गीतेमध्ये अर्जुनाला, शेवटी एकदम 18व्या अध्यायामध्ये सांगतायत ते, अधेष्यते च एवं धर्म्यं संवाद महावयोः ज्ञान यज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. अधेष्यते च एवं धर्म्यं संवाद महावयोः, अर्जुना आपल्या दोघांमधला हा जो गीतारूपी संवाद आहे, धर्मरूपी संवाद आहे, हा संवाद जो अभ्यास करेल, अधेष्यते याचा जो अभ्यास करेल, अधेष्यते च एवं धर्म्यं संवाद महावयोः, आपल्या दोघांमधला हा जो संवाद आहे त्याचा अभ्यास करून काय करेल, ज्ञान यज्ञेन तेनाहम, हा अभ्यास करेल, स्वतः समजून घेईल, स्वतः तसं जीवनात उतरवेल, आणि मग ती गोष्ट घेऊन, हा अभ्यास घेऊन तो दुसऱ्यांपर्यंत जाईल, दुसऱ्यांचं जीवन सुद्धा तसंच फुलवेल, तसंच विकसित करेल, दुसऱ्यांच्या जीवनाला सुद्धा तसंच सुगंधित करण्याचा प्रयत्न करेल. तो माणूस काय आहे, ज्ञान यज्ञेन, तो खरा ज्ञान यज्ञ होईल. नाही का? द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ असता परे स्वाध्याय ज्ञान यज्ञ, भगवंतांनी सांगून ठेवलेले गीतेमध्ये. हा स्वाध्याय ज्ञान यज्ञ झाला पाहिजे तिथं. स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च, स्वच अध्ययन झालं पाहिजे, आणि त्या स्वच्या अध्ययनातून हे ज्ञान यज्ञ झाला पाहिजे, ज्ञानदान झालं पाहिजे तिथं. तिथं दान म्हणून नाही तर यज्ञ म्हणून गेलं पाहिजे आपण. स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतयः संशित व्रताः, ते खरं व्रत आपण म्हणू शकतो. नाही का? अधेष्यते च एवं धर्म्यं संवाद महावयोः ज्ञान यज्ञेन तेनाहम, त्या ज्ञान यज्ञाने मी काय होतोय, इष्टस्यामिति मे मती. तो ज्ञान यज्ञ जो करेल ना, तो ज्ञान यज्ञ करणारा सगळ्यात जास्त माझ्या आवडीचा असेल. नच मे अन्य प्रियतरो भुवी, हे त्याच्या आधीच्या श्लोकात ते सांगतायत ते, नाही का, की त्याच्यापेक्षा दुसरा या जगामध्ये श्रेष्ठ कोणीच नाहीये. अन्य प्रियतरो भुवी असं ते म्हणतायत. आता अन्य प्रियतरो भुवी असं का बरं म्हणतायत भगवंत तिथं? त्याचं कारण हे की बस ह्याच्यापेक्षा मला या संपूर्ण जगामध्ये म्हणा, संपूर्ण पृथ्वीवरती म्हणा, दुसरा कोणीही प्रिय नाहीये, नाही का? न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवी, नाही का? त्याच्यासाठी जो कायम माझं काम करणारा असेल, नाही का, न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः, की जो कायम माझं काम करत असेल, माझ्यासाठी काम करणारा जो मनुष्य असेल, नाही का,
माझे विचार जो गावोगावी घेऊन जात असेल, त्या विचारांचं दान जो करत असेल, तो मला सगळ्यात जास्त या जगामध्ये प्रिय आहे, नाही का. भविता नचमे तस्मात अन्य प्रियतरो भुवी. त्याच्यापेक्षा या संपूर्ण पृथ्वीवरती मला दुसरा कोणीही प्रिय नाहीये. मग सगळ्यात जास्त तो प्रिय आहे, नाही का. आधी हे 69व्या श्लोकात ही गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी 18व्या अध्यायामध्ये. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तम भविता नचमे तस्मात अन्य प्रियतरो भुवी. आणि मग पुढे ते म्हणतात अदेश्यते च एवं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्यामिति मे मती. तो ज्ञानयज्ञ झाला पाहिजे. यज्ञाचे जे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, योग यज्ञ तथा परे. द्रव्य यज्ञ झालं पाहिजे, नाही का. तपो यज्ञ झाला पाहिजे, ज्ञान यज्ञ झाला पाहिजे, योग यज्ञ झाला पाहिजे. पण या सगळ्यांमध्ये स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च, तो स्वाध्याय ज्ञान यज्ञ जो आहे तो खरा झाला पाहिजे. तो माझ्या जीवनात जर रोज होत असेल आणि ते खऱ्या अर्थानं दान जर घडत असेल तर मी भगवंताचा लाडका होईल. ते दान इथं अपेक्षित आहे ऋषी मुनींना. मी याला 10 रुपये दिले का 100 रुपये दिले का 1000 रुपये दिले का 1 लाख दिले का 1 करोड दिले, ते अजिबात अपेक्षित नाहीये. कारण ते तर सापेक्ष दान आहे. तू आज 1 करोड देतोयस म्हणून तू काय खूप मोठा झाला का? तू का बरं 1 करोड देतोयस? कारण तुझ्याकडे 100 करोड आहेत म्हणून तू त्यातला 1 करोड देतोयस. 100 करोड पैकी 1 करोड देतोय म्हणजे तू 1% देतोय की नाही तुझ्याकडचं. आणि त्याच वेळेस ज्याच्याकडे 100 रुपये असतील आणि त्यांनी त्याच्यातले जर 2 रुपये दिले तर श्रेष्ठ दान याचं मानलं गेलं पाहिजे ना, यांनी 2 रुपये दिलेले. त्याच्यामुळे हे दान फक्त सापेक्ष आहे. रिलेटिव्ह ज्याला आपण म्हणूया, नाही का, सापेक्ष. पण हे ऋषी मुनींनी दिलेलं दान आहे हे कधीच सापेक्ष दान होऊ शकत नाही. त्याची तुलनाच करू शकत नाही आपण. त्याच्यासाठी मला गावोगावी फिरलं पाहिजे. रामदास स्वामी गावोगावी फिरलेले आहेत. कशासाठी फिरलेले तो? आज बघा ना, एकही गाव असं नाहीये ज्या गावामध्ये हनुमंताचं मंदिर नाहीये. बघा, प्रत्येकाने आपापल्या गावाला चौकशी करून बघा, आपल्या गावाच्या आजूबाजूला फिरून बघा, कुठं तरी तुम्हाला एखादं तरी हनुमंताचं मंदिर दिसणार. हे काम कोणी केलेलं आहे? रामदास स्वामींनी हे काम केलेलं आहे. याला दान म्हणू आपण. माझे सगळे तन मन धन द्यायचंय ना मला, तिथं अर्पण करेल मी. तर त्याची ओढ सात्विक दानाकडे असेल. आणि जर माझ्या जीवनात या तीनही गोष्टी जर दानामध्ये शिल्लक राहत असतील खाली, प्रत्युपकार, फळाची अपेक्षा आणि क्लेश किंवा दुःख, या तीनही गोष्टींनी जर माझं दान असेल तर मात्र तो व्यापार, तर मात्र तो व्यवसाय, नाही का, त्याला डील म्हणता. मग डीलिंग, नाही का. काय डील झाली? ते डील झालं, ते व्यवहार झाला तो. मग हा मी यज्ञ करत असताना, मी यज्ञ कार्यात जोडला जात असताना मी डीलिंग करतोय का? मी व्यापार करतोय का? मी त्याचं व्यावसायिकरण करतोय का? हा विचार प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे. माझी उलट कृती त्याच्यापेक्षा विरुद्ध झाली पाहिजे. गोपी गेल्यात खरं दही दूध विकायला, पण काय सांगून आल्यात? कृष्ण सांगून आल्यात. त्यांना कृष्ण देऊन आलेले आहेत. मग तसं आहे, मला माझ्या व्यापारामध्ये भक्ती आणली पाहिजे. आपण भक्तीमध्ये व्यापार घेऊन जातो, हा थोडा विचार केला पाहिजे आपण. ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे, ही भारतीय संस्कृतीची विचारधारा आहे. आणि ह्या सारखं ज्यांनी जीवन जगलेले आहेत, हे जीवन जे कायम जगलेले आहेत, त्यांना वैदिक म्हणतात, त्यांना आर्य म्हणतात. आर्य किंवा वैदिक ही कोणती जमाती नव्हती, कोणती जाती नव्हती, कोणताही समूह नव्हता, नाही का. न वित्तेन आर्य भवती, न दानेन, न धनेन किंवा काय जातीने, कशानेच नाही, न वर्णेन, कशानेच नाही, न वर्गेन, कशानेच. आर्य हे काय? कर्तव्यम आचरण कार्यम अकर्तव्यम अनाचरण तिष्ठती प्रकृताचारे
तवई आर्य इति स्मृतः, त्याला आर्य म्हटलेलं आहे. मग ही आर्यांची विचारधारा आहे, हे आर्यांचं जीवन आहे, हे वैदिकांचं जीवन आहे आणि हे भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. म्हणून आज ही संस्कृती दिमाखात डोलते. त्याचं कारण हे. मग मला सुद्धा या भारतीय संस्कृतीचा लाडका बनायचंय की नाही? ती संस्कृती माता उद्या आनंदाने म्हटली पाहिजे की हा तू माझा मुलगा आहेस. त्याच्यासाठी मला प्रयत्न केले पाहिजे. असो, करूया सगळेजण ही संस्कृती समजण्याचा प्रयत्न आणि त्यानुसार आपलं जीवन फुलवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यासाठी भगवंत शक्ती देतच राहील आपल्याला, नाही का? 9 वाजून गेलेले, थांबूया. उद्या पुन्हा सकाळी 8 वाजता भेटू आणि पुढचं चिंतन करूया.